नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागलेला आहे. भाजपला ऐतिहासिक असा विजय मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्याच विजयामागचं कारण नेमकं काय आहे, या विजयामागे मेहनत कोणाची आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसंच IIM चे कार्यकारिणी सदस्य आणि राजकीय आणि सामाजिक विषयाचे जाण असणारे वैभव डांगे सर. सर नमस्कार. सगळ्यात पहिलं आपलं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत. धन्यवाद. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा आता अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे. अशा वेळी त्यांच्या पराभवाचं नेमकं कारण काय आहे, काय वाटतंय आपल्याला? मला वाटतं गेले 12-13 वर्ष दिल्लीमध्ये त्यांचं म्हणजे तसे टेक्निकली 3 टर्म पण 2 फुल टर्म सरकार केजरीवालांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाचं दिल्लीमध्ये होतं. 2013 साली जेव्हा पहिल्यांदा इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनातून त्यांच्या राजकीय एका अर्थाने कारकिर्दीची सुरुवात झाली. लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा त्या सगळ्या आंदोलनातून आम आदमी पक्षातर्फे आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडनं निर्माण झाल्या होत्या. तुम्हाला लक्षात असेल, एक IIT मधून ग्रॅज्युएट झालेला तरुण IRS ची नोकरी सोडून अशा प्रकार उदात्त भावनेने एक काम करतोय आणि एक नवीन पक्ष सुरू करतोय, तर लोकांना एका वेगळ्या राजकारणाची एका अर्थाने अपेक्षा, एक स्वप्न त्यांच्यातून रंगवल्या गेलं आणि तशी अपेक्षा लोकांची होती. मागील 12 वर्षाचं जर आपण त्यांचा एकूण कारकीर्द बघितली, त्यांनी अनेक चांगले कामं केली असतील, अनेक चुका झाल्या असतील, पण मला वाटतं एक जे वेगळं राजकारण देण्याची कल्पना आणि एक वेगळं राजकारण देण्याचं स्वप्न जे त्यांनी लोकांच्या मनामध्ये भरलं होतं, त्याच्यात कुठे ना कुठे ते कमी पडले. ज्याचं उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल, अनेक वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा त्यांनी राजकारणात आले, या निवडणुकीत भरपूर तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला. त्यांचे जे सहयोगी होते आशुतोष, ते त्यावेळी पत्रकार होते. त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणले होते की मी ॲफिडेव्हिट लिहून दिलेला आहे माझ्या सगळ्या मतदारांना की मी कुठल्याही प्रकारची गाडी घेणार नाही, घर घेणार नाही, सुरक्षा घेणार नाही. जनतेला ही अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या कामाची. जनतेचा हा अंदाज आहे की एखाद्या मुख्यमंत्र्याला जर कार्य चालवायचं असेल तर त्याला ऑफिस लागेल, त्याला घर लागेल, त्याला गाडी लागेल, जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्याला प्रयत्न करायला लागतील. पण मला वाटतं पॉप्युलिझमच्या नादामध्ये एक उदात्तीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मग त्याच्यातून जे अनेक हळूहळू लोकांचा भ्रमनिरास त्याच्यातून होत गेला. दुसरा, कुठे ना कुठे एक अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आम आदमी पक्ष म्हणजे शेवटी सबकुछ केजरीवाल होते, वन मॅन शो होता आणि त्यामुळे जेव्हा त्यांच्या क्रेडिबिलिटीवर डेंट व्हायला लागला, मग ते वेगवेगळ्या प्रकारचे करप्शनचे आरोप असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या साधेपणाच्या आणि कॉन्ट्ररी आरोप असो, जसं शीश महल एक मोठा मुद्दा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने त्यांच्यावर आरोप लावत तयार केला होता आणि त्या आरोपातून ते स्वतःला पूर्णतः सिद्ध नाही करू शकले. दुसरं, जसं वेगळी राजकारणाची एक मोठी मांड, एक आदर्श राजकारणाची एक मोठी स्वप्न त्यांनी रंगवली. जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले आणि एन्क्वायरी सुरू झाली आणि CBIने त्यांना अरेस्ट केलं, त्यावेळेस त्यांनी राजीनामा नाही दिला. मी जेलमधून सरकार चालवेल. मग जेलमधून बाहेर आल्यावर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बेल दिली, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने अनेक कंडिशन्स टाकल्या बेलमध्ये आणि म्हणून मग त्यातला पर्याय म्हणून राजीनामा देऊन आतिशीजींना त्यांनी मुख्यमंत्री केलं आणि इलेक्शनमध्ये तेव्हाच अनाऊन्स केलं की या तात्पुरत्या मुख्यमंत्री आहेत आणि नवीन निवडणुकीनंतर मी पुन्हा बनेल. तर मला वाटतं जे एक उत्तुंग आदर्शाचं त्यांनी एक स्वतःच एक मोठं जो एक बुरुज तयार केला होता, तो त्यांच्याच वागणुकीमुळे मला वाटतं ढासळला. याचा अर्थ आदर्श नेत्यांनी असू नये असं माझं म्हणणं नाही, त्यांनी आदर्श असावंच, पण जनतेच्या खूप आवाजवी अपेक्षा तुमच्याकडे नाहीये. जसं मी म्हटलं, IIT मधून तुम्ही शिकून आलेले होते, एक अधिकारी तुम्ही राहिलेले होते, त्यामुळे लोकांना वाटलं एक वेगळी जाण असलेला माणूस आज राजकारणात येतोय. जसं त्यांनी मागील 10 वर्षामध्ये अनेक समस्या अशा आहेत की ज्याचं उत्तर 2 वर्षात, 3 वर्षात किंबहुना 10 वर्षातही कदाचित मिळणार नाही. पोल्युशनचा मुद्दा असेल दिल्लीचा, यमुनेच्या क्लिनिंगचा मुद्दा असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांना वेळ लागणार आहे. पण त्याच्यावर तुम्ही एक वेगळी चर्चा सुरू केली, त्याच्या उत्तरांसाठी काहीतरी वेगळे प्रयत्न सुरू केले, हे फार कमी दिसलं. जसं उदाहरणार्थ यमुनेच्या पोल्युशनवर त्यांनी सगळ्यात सोपा मार्ग काढला की हरियाणा सरकारवर आरोप लावून त्यांनी विष फैलवलं, अशा प्रकारचे आरोप आहेत. बरंच ज्याला म्हणतात ना बालिश प्रकारचं वागणं वारंवार आणि तमाशा खडा करणं ही मेरा मकसद आहे, अशासारखं वागणं मला वाटतं कुठे ना कुठे या रोज घडणाऱ्या 10 वर्षातल्या घटनांचं त्यांची क्रेडिबिलिटी कमी करण्यामध्ये मोठं योगदान राहिलं.
सर, दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे असे कोणते मुद्दे होते जे प्रभावी ठरले आणि मतदारांना त्या मुद्द्यांनी आकर्षित केलं, किंबहुना या आपला जो काही जोरदार धक्का मिळालेला आहे तो या मुद्द्यांमुळे मिळाला असं आपल्याला वाटतं? मला वाटतं 3-4 प्रमुख गोष्टी झाल्या भारतीय जनता पक्षातर्फे. भारतीय जनता पक्ष जवळजवळ 27 वर्ष झाले दिल्लीमध्ये सत्तेत येऊ शकलेला नाही. आणि मागील म्हणजे सुरुवातीचे 15 वर्ष मान्य शीला दीक्षितजींचे आणि नंतरचे जवळजवळ 11 वर्ष 12 वर्ष अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचे. या सगळ्या याच्यामध्ये एक नवीन पूर्ण पिढी भाजपची नेतृत्वाची जागोजागी तयार झाली. मला वाटतं जर आज तुम्ही 70 कॅन्डिडेट्स बघितले बीजेपीचे जे निवडून आलेत, किंवा म्हणजे मॅक्सिमम बीजेपीचे 70 कॅन्डिडेट्स, किंवा म्हणजे उदाहरणार्थ भाजपचे अध्यक्ष असो किंवा प्रवेश वर्मा असो ज्यांनी केजरीवालांना हरवलं, किंवा अशी जेवढी पूर्णच्या पूर्ण एक नवीन पिढी या निमित्ताने भाजपची तयार झाली, त्याचा खूप मोठा एक फरक ज्याला म्हणतात ना, एक अँटी इन्कम्बन्सी सुद्धा असते नेतृत्वाची, त्याचा सुद्धा एक मोठा फायदा बीजेपीला झाला. दुसरं, बीजेपीने सातत्याने मागील 10-12 वर्षापासून अरविंद केजरीवालजींच्या क्रेडिबिलिटीवर खूप नेहमी प्रश्नचिन्ह लावले आणि त्याच्यात भरपूर सातत्य राखलं. म्हणजे खरं पाहिलं तर बरेच वेळा मीडियाने ही टीका पण केली की भारतीय जनता पक्ष केंद्रातल्या सरकारचा वापर करून त्यांना त्रास देतोय. केजरीवालजींनी पण त्याचं व्हिक्टिमायझेशन करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पक्ष सातत्याने त्यांच्या क्रेडिबिलिटीवर, त्यांच्या अकाउंटेबिलिटीवर हा प्रश्न उचलत राहिला. आणि जसं मी म्हटलं, यमुना असेल, करप्शन असेल, शीश महल असेल, किंवा इव्हन महिलांना जी मदत त्यांनी घोषित केली होती, उदाहरणार्थ पंजाबमध्ये त्यांनी ते आजपर्यंत करू नव्हते शकले. त्यांच्या अडचणी असतील, त्यांची इच्छा असेल पण करू नाही शकले. या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं खूप चांगला उपयोग भारतीय जनता पक्षाने केला. तिसरा एक जो मोठा फरक मला जाणवला तो भारतीय जनता पक्ष, काँग्रेस जसं आहे, काँग्रेस लिडरशिप बेस्ड बट नॉट कॅडर बेस्ड पार्टी आहे. आम आदमी पार्टीला सुरुवातीला भरपूर मोठं कॅडर आंदोलनातून मिळालं होतं, पण सबकुच अरविंद केजरीवाल झाल्यामुळे ते कॅडर तुटलं. भारतीय जनता पक्षाने त्या मानाने कॅडर भरपूर उभं केलं. म्हणजे जवळजवळ मी जी माहिती घेतली आज माझ्या काही पत्रकार मित्रांकडून, 7,500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जाती समूहांच्या किंवा वेगवेगळ्या समूहांच्या बैठका भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतली. जसं उदाहरणार्थ, एका घरामध्ये कोणीतरी 20-25 लोक बोलवले, अशा म्हणजे ज्याला कुठलीही राजकीय सभा नाही, पण एक छोट्या छोट्या बैठका, किंवा भारतीय जनता पार्टीने केंद्रातले मंत्री, बाकीचे मुख्यमंत्री, बाकीच्या राज्यातले मंत्री, खासदार, एकेका खासदाराला 2 किंवा 1 विधानसभा, 3 विधानसभा, उदाहरणार्थ 3-4 पूर्व मुख्यमंत्री, जसे उत्तराखंडचे पूर्व मुख्यमंत्री निशंक असे, किंवा उत्तर प्रदेशचे डेप्टी सीएम, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे 2 दिवस तिथे दौरे झाले, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे दौरे झाले. अशा सगळ्या लोकांचा पार्टी रचनेने भरपूर उपयोग करून घेतला तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी. तर मला वाटतं या सगळ्याचा, म्हणजे सगळेजण म्हणतात की भारतीय जनता पार्टी एक मोठी इलेक्शन वॉर मशिनरी आहे, आणि त्याचा भरपूर चांगला इफेक्टिव्ह उपयोग भारतीय जनता पार्टीने करून घेतला. सर, आता जर आपण बघितलं तर आम आदमी पक्ष आणि भाजपबद्दल आपण बोलत असताना काँग्रेस हा सुद्धा तिथला एक पक्ष जो निवडणुकीच्या रिंगणात होता. मात्र काँग्रेसला एकाही जागेवरती विजय मिळवता आलेला नाहीये. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा, मला वाटतं तिसऱ्यांदा त्यांची शून्याची हॅट्रिक झाली आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? मला वाटतं काँग्रेस पक्ष गेल्या 2014 पासून भरपूर मोठ्या डायलेमामध्ये आहे. भारतीय जनता पक्षाने जेव्हा 2014 साली पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पहिल्यांदा लोकसभामध्ये मोठं यश मिळवलं, त्यानंतर एका अर्थाने काँग्रेस पक्षाने मला वाटतं भाजपची धास्ती घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल 14 नंतर सातत्याने विधानसभा ज्या झाल्या किंवा लोकसभा 3 आतापर्यंत झाल्या, या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या अलाइज पार्टनर्सनी एक नॅरेटिव्ह क्रिएट केलं की जर भाजपला हरवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. मला वाटतं हे नॅरेटिव्ह कुठे ना कुठे काँग्रेसला खूप नुकसान करत आहे. मी याचं लॉजिक देतो, कारण बऱ्यापैकी सगळे पत्रकार पण हे म्हणतात आहे की काँग्रेसने सगळ्या अलाइज सोबत लढलं पाहिजे. उदाहरणार्थ, काँग्रेस दिल्लीमध्ये निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहे असा मेसेजेस तिथल्या मतदारांना गेला नाही. तिथल्या मतदारांना शेवटपर्यंत असं वाटत होतं की कदाचित काँग्रेस आम आदमी पार्टीचं अलायन्स होईल. अलायन्स झालं तरी कदाचित पुढे जाऊन काँग्रेस पार्टी आम आदमी पार्टीला इलेक्शन सपोर्ट करेल किंवा सरकार बनवण्यासाठी मदत करेल. 2013 साली जी चूक काँग्रेसने केली, पहिल्यांदा जेव्हा केजरीवालजींना 28 सीट मिळाल्या आणि त्यांना सरकार बनवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या सरकारला काँग्रेसने सपोर्ट केलं, तिथपासून मला वाटतं काँग्रेसचा व्होटर जो आहे तो आम आदमीकडे सरकायला लागला.
आणि केवळ दिल्लीच नाही, सगळ्या राज्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसचा व्होट बँक हा शिफ्ट होऊन बीजेपीकडे कमी गेलेला आहे. बीजेपीचा जो एक मेजर व्होट बँक, जसं दिल्लीमध्ये सातत्याने बीजेपीला 35% वोट मिळतात आहे, काँग्रेसचा व्होट बँक बीजेपीकडे कमी गेलेला आहे. काँग्रेसचा व्होट बँक हा रिजनल पार्टीजकडे जास्त गेला. बरोबर. किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष असतील. वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष असेल. त्यामुळे हे एक कुठे ना कुठे मला वाटतं बघण्याची गरज आहे. आणि जसं दिल्लीमध्ये सगळ्या रिजनल पार्टीची अपेक्षा असते की काँग्रेसने एक छोट्या भावाच्या भूमिकेमध्ये विधानसभेत राहावं, तसंच जसं उदाहरणार्थ गुजरातमध्ये आज अशा 25 सीट सहज आपण सांगू शकतो की जिथे आम आदमी पक्ष लढला नसता तर काँग्रेस सत्तेत आली असती. पण मला वाटतं अल्टिमेटली काँग्रेसला जर पुन्हा उभं राहायचं असेल तर त्यांना या रिजनल पार्टी समोर उभं राहायला लागेल, लढायला लागेल. आणि त्याच्यात मोठा रोल या सगळ्या ह्याच्यामध्ये नक्कीच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा आहे. कारण केंद्रीय नेतृत्वाने राज्याच्या नेतृत्वाला बळ देण्याची गरज आहे, ऑर्गनायझेशन उभी करण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये वरपासून खालपर्यंत आजही असा विश्वास आहे की जसं एकेकाळी इंदिरा गांधीजी, राजीव गांधीजी किंवा त्यापूर्वी पंडित नेहरू यांच्या नावाने देशभरात आपण जिंकायचो, तसं एक नेत्याचा चेहरा आपण उभा करू आणि आपण जिंकू. मला वाटतं आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. तुम्हाला ऑर्गनायझेशन पण तेवढं उभं करायला लागेल, तुम्हाला लोकांचे प्रश्न पण नीट उचलायला लागतील. जसं कालच आपण बघितलं असेल, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असतील, यांनी कुठले मुद्दे काल मांडले? तो निवडणुकीमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटला व्होटिंगच्या आधी एक लिस्ट मिळते इलेक्शन कमिशन कडून, आणि काल ते म्हटले की आम्हाला व्होटिंग लिस्टची कॉपी द्या. म्हणजे माझं काय म्हणणं की लोकांना भेडसावणारे प्रश्न जर तुम्ही उचलणार नाही, लोकांना ज्याच्यातून लोकांचं एक कनेक्ट आहे असे मुद्दे तुम्ही मांडणार नाही, तर मला वाटतं तुम्ही कुठे ना कुठे काँग्रेसनी या 10 वर्षात 15 वर्षात हा मेसेज दिला की आम्हाला काही करून फक्त भाजपला हरवायचंय. या निगेटिव्ह नॅरेटिव्हनी तुम्ही मोठं होऊ शकणार नाही, तुम्ही वाढू शकणार नाही. तुम्हाला खरंच जनतेसाठी काय करायचंय हेही तुम्हाला सिद्ध करायला लागेल. कारण तुमच्याकडे मागील 75 वर्षाचं सुद्धा बॅगेज आहे, आणि त्यामुळे त्या बॅगेजला सांभाळून तुम्हाला लोकांसमोर आपली प्रतिमा उभी करायची. तर मला वाटतं या 3-4 गोष्टी काँग्रेस, आय डाऊट की या इलेक्शन नंतर सुद्धा काँग्रेस काही त्या विषयात करेल. बरोबर. सर, आता भाजपची सत्ता स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. अशा वेळी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असू शकतो किंवा काय चेहरे या मुख्यमंत्री पदासाठी समोर येऊ शकतात, आपला काय अंदाज आहे? मला वाटतं भाजपचा मुख्यमंत्री कोण याचा अंदाज कदाचित तुमचा, माझा, सगळेजण जे आपण करू ते माय गेस इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज युअर गेस. त्यामुळे आज जे आपण करू ते गेसच करू. पण मला जे वाटतं, जसं मी सुरुवातीला म्हटलं की भारतीय जनता पार्टीने भरपूर यंग नेतृत्व या निमित्ताने दिल्लीमध्ये पुढे आणलेलं आहे. मग ते उदाहरणार्थ केजरीवालांना ज्यांनी धक्कादायक हरवलं असे प्रवेश वर्मा असोत, किंवा अनेक आमदारांची नावं जे आता यावेळेस निवडून आले आहेत त्यांची मला माहिती आहे. उदाहरणार्थ आशिष सूद असतील की जे अनेक वर्षापासून विद्यार्थी दशेपासून दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जिंकले, त्यानंतर कॉर्पोरेटर होते, भारतीय जनता पार्टीच्या जम्मू काश्मीरचे सहप्रभारी होते, त्यामुळे अनेक पार्टीमध्ये काम करत मोठे झालेले आहेत ते असतील. किंवा विजेंद्र गुप्ता जे मागच्या वेळेस लीडर ऑफ हाऊस होते काही दिवस बीजेपीचे, 4 वेळा ते जिंकून आले आहे. किंवा रोहतास नगरमध्ये जितेंद्र महाजन म्हणून फार तरुण उमेदवार आहेत, आमदार आहेत, ते 30 आमदार झालेले आहेत. आणि त्यांच्याबाबत असं आहे की ते लोकांना स्कूटरवरच भेटतात, दिवसभर स्कूटरवर सारखे फिरत असतात, इतके पॉप्युलर. आणि असे अनेक नाव या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या लिस्टमध्ये आपण पाहायला बघू शकतो. आणि जे सगळे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, चांगले राजकीय जाण आहे आणि तरुण आहेत. आणि त्यामुळे हे सगळे असे आहेत की जे साधेपणाचा आव केजरीवाल नेहमी आणायचे त्या प्रकारचे सगळे हे साधे लोक आहेत, सामान्य घरांमधून आलेले आहेत. कुठेही फार त्यांची पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाहीये, कोणीही आई वडिलांच्या नावाने केवळ निवडून आलेले असे नाही आहेत. त्यामुळे मला वाटतं असे खूप अर्थात हा शेवटी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आणि त्यांच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा निर्णय आहे. पण माझी अपेक्षा ही आहे की भारतीय जनता पार्टीने या निमित्ताने तरुण नेतृत्वाला वाव द्यावा, आणि त्यातून एक दिल्ली हे केवळ एक राज्य नाही आहे, तर आपल्या देशाची राजधानी आहे. आणि त्यामुळे जगातल्या प्रमुख शहरांपैकी ते एक आहे. आणि त्यामुळे दिल्लीचं एक व्यापक पुढच्या 5-10 वर्षामध्ये कसं चित्र बदलू शकतं, दिल्लीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये कसा बदल येऊ शकतो, या दृष्टीने पॅशनेटली अहोरात्र मेहनत करणाऱ्या नेतृत्वाला त्यांनी संधी द्यावी, ही माझी निश्चित अपेक्षा आहे एक मतदार.
बरोबर. धन्यवाद सर, आपण या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. एकंदरीत दिल्ली धन्यवाद. विधानसभा निवडणुकीमध्ये 27 वर्षाचा वनवास संपून भाजपनं विजयी गुलाल आपल्या कपाळी लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाची आणि या प्रश्नाच्या उत्तराची तुम्हा आम्हा सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. तो प्रश्न लवकरच सुटेल आणि दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल हे आपल्या लक्षात येईल. माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबतो. धन्यवाद.